श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास घटस्थापनेनिमित्त असणार आहे, कारण उद्या आहे घटस्थापना। नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचं मांगल्याचं वातावरण निर्माण होणार आहे, कारण आपली कुलदेवी आपल्या कुळाचा सांभाळ करणारी साक्षात आपल्या घरी विराजमान होणार आहे। अर्थात सूक्ष्म रूपाने ती आपल्या घरातच असते, पण तरीही ह्या 9 दिवसांचं जे काही वातावरण असतं ते वेगळंच असतं। आता उद्यापासून आपल्याला हा उत्सव साजरी करायचा म्हटला तर नक्कीच पहिले घटस्थापना होणार आहे आणि या घटस्थापनेसाठी आपल्याला शुभ मुहूर्त पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे घटस्थापना करताना आपल्याला कुठल्या मुहूर्तावर करायचे आहे, कुठल्या वेळेत करायचं नाही, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। त्यासोबतच तुम्ही जेव्हा 9 दिवसाचा अखंड दिवा प्रज्वलित करणार आहात तेव्हा आपल्याला त्या दिव्यामध्ये असं काय टाकायचं आहे जेणेकरून आपला जो दिवा आहे तो विझणार नाही किंवा त्याला जी काजळी येते ती येणार नाही। तर या संबंधीचा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अचानक दिवा विझला तर मग त्याचा काय संकेत असतो हेही तुम्हाला समजणार आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर चला सुरुवात करूया। तर बघा, उद्या नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। आता उद्या 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापना आहे। तर 2 मुहूर्त या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। या 2 मुहूर्तांपैकी तुम्ही कुठल्याही मुहूर्तावर घटस्थापना करू शकतात। आता जो पहिला मुहूर्त असणार आहे तो शुभ मुहूर्त सकाळी 6:09 पासून सुरू होत आहे, तर तो सकाळी 8:06 पर्यंत असणार आहे। म्हणजे तुम्हाला 2 तास या ठिकाणी मिळत आहे। आणि दुसरा अभिजित मुहूर्त जो असणार आहे तो सकाळी 11:49 सुरू होत आहे, तर तो दुपारी 12:38 पर्यंत असणार आहे। तर ह्या 2 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तुम्हाला निवडायचा आहे आणि ह्या 2 मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर तुम्हाला घटस्थापना करायची आहे। बरेच जण म्हणतात की घटस्थापनेचा दिवस आहे, दिवसभरामध्ये कधीही घटस्थापना करू शकतो, पण हे बघा, ते जरी खरं असलं तरीही शक्यतो ज्याला अगदी सहज शक्य आहे त्यांनी हे मुहूर्त पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा। पण क्वचित काही कारणास्तव ज्यांना शक्यच होणार नाही त्यांनी दुसऱ्या वेळेमध्ये जरी घटस्थापना केली तरीही चालणार आहे। पण तरीही दिवसभरामधला राहुकाळ 1.5 तासाचा जो राहुकाळ आहे तो मात्र आपल्याला सोडायचा आहे। तर वारानुसार राहुकाळ हा ठरलेला असतो आणि उद्या वार आहे सोमवार। उद्याचा जो राहुकाळ असणार आहे तो सकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे, तर तो 9 वाजेपर्यंत असणार आहे। त्यामुळे ह्या काळामध्ये आपल्याला घटस्थापना करायची नाही। आता अजून एक प्रश्न असा निर्माण होईल की सुरुवातीला तर शुभ मुहूर्त 6 ते 8 वाजेपर्यंतचा सांगितला, मग 7:30 राहू काळामध्येच आले। तर हे बघा, जर तुम्ही 6-6:30 घटस्थापनेची सुरुवात करत आहात तर नक्कीच 7:30 पर्यंत तुमचं होणार आहे। तरीही थोडंफार 7:30 नंतर जर तुमचं काही राहिलं आरती वगैरे तर हरकत नाही करायला, पण जी सुरुवात जी आहे ना ती आपल्याला ह्या राहू काळात करायची नाही, हे लक्षात घ्या। सुरुवात आपल्याला घटस्थापनेची जी सुरुवात आहे ती राहू काळात करायची नाही, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल। आता हा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो तुमच्या लक्षात आला आहे। त्यानंतर आपल्याला आपला जो अखंडित दिवा आहे तो प्रज्वलित राहण्यासाठी किंवा त्याला काजळी न येण्यासाठी काय करायचं आहे हे देखील जाणून घेऊया। तर बघा, आपल्या घरामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी अखंड ज्योत आपण प्रज्वलित करणार आहोत। तर ही जी ज्योत आहे ती विझता कामा नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, किंवा तिला काजळी येऊ नये यासाठी काय करायचं आहे, तर त्या दिव्यामध्ये आपल्याला 4-5 कापराचे तुकडे टाकायचे आहे। बघा, रोज जरी तुम्ही 2 वड्या टाकल्या किंवा मग सुरुवातीला पहिल्या दिवशी जर तुम्ही 3 ते 4 कापराच्या वड्या टाकल्या आणि नंतर एक करून टाकली तरीही चालणार आहे। पण याने काय होतं, तर याने आपला जो दिवा आहे तो एकतर विझत नाही, कारण त्याला काजळीच येत नाही। काजळी जर आली तर मग आपल्याला ती काढावी लागते आणि ती काढता काढता कधी कधी दिवा विझतो आणि आपल्या मनामध्ये अनेक समस्या, अनेक प्रश्न तयार होतात। त्यामुळे काजळी न येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि जेव्हा काजळी येणार नाही तेव्हा आपोआपच आपल्याला सारखा सारखा त्या दिव्याला हातही लावण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही। त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। या व्यतिरिक्त आपल्याला ते तेल जे आहे ते देखील या एका उपायामुळे थोडंसं कमी लागत असतं, तर त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल। त्यानंतर इतकी काळजी घेऊनही जर चुकून दिवा विझला तर त्यामध्ये काहीतरी अपशकुन घडलेला आहे किंवा काहीतरी आपल्या घरामध्ये वाईट घडणार आहे असं न मानता तो दिवा पुन्हा एकदा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, कारण कधी कधी हवेने वगैरे दिवा नक्कीच शांत होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला मनामध्ये शंका न आणता फक्त देवी मातेची सेवा करायची आहे। आता ही देखील गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे। या व्यतिरिक्त घटस्थापना झाल्यापासून आपल्याला ह्या 9 ते 10 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायचे आहे। तुम्ही रोज 2-2 जरी केले तरीही बरोबर तुमचे 14 पाठ होणार आहे। नाही शक्य झालं तर कमीत कमी 1 पाठ करायचा आहे। आणि जर
मधल्या काळामध्ये मासिक धर्म वगैरे आला तर नक्कीच तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जरी कंटिन्यू केले तरीही चालणार आहे। तर स्वामी भक्त हो, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, या व्यतिरिक्त दिवा विझू नये यासाठी करायचं काय आहे ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्कीच हे मुहूर्त पाळा आणि जो काही छोटासा उपाय सांगितलेला आहे तो देखील तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। या व्यतिरिक्त देवीचा जो काही वास आपल्या घरामध्ये आहे तो कायमस्वरूपी राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे दररोज उपाय केले जातात। पहिल्या दिवशी वेगळा, दुसऱ्या दिवशी वेगळा, तर त्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणारच आहे। त्यामुळे आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन जी काही अपडेट येणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। त्याचप्रमाणे नवरात्री निमित्त आपल्याकडे रत्नांवर खास ऑफर येणार आहे आणि तुमच्या राशीनुसार जर तुम्हाला रत्न खरेदी करायचा असेल तर मार्केट रेटपेक्षा नक्कीच आपल्याकडे कमी रेटमध्ये सगळ्या प्रकारचे रत्न उपलब्ध आहे। तुम्हाला कुठला रत्न हवा आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त 101 रुपयामध्ये आपल्याकडे रत्न मार्गदर्शन केलं जातं। या व्यतिरिक्त तुम्हाला कुंडली हवी असेल तर 151 रुपयामध्ये तुमची संपूर्ण कुंडली काढून दिली जाते, त्यातले दोष सांगून त्यावर उपाय देखील दिले जातात। त्यामुळे कुंडली मार्गदर्शनासाठी, रत्न मार्गदर्शनासाठी, त्यासोबतच रत्न खरेदी करण्यासाठी आणि ब्रेसलेट खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा। तर आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।